नमस्कार. सात्विक साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारी मँगो कुल्फी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात मँगो कुल्फी. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. आपण आता हे दूध कढईमध्ये टाकून घेऊ आणि मंद आचेवरती दूध उकळायला ठेवून देऊ. दूध उकळेपर्यंत काजू आणि बदाम कट करायला घेऊ. मी इथे बदाम कट करायला घेतलेले आहे. ते एकदम बारीक आकारामध्ये कट करत आहे. त्यानंतर मी ते काजू घेतलेले आहे, ते पण मी बारीक आकारामध्ये कट करून घेत आहे. मी दुधामध्ये बारीक केलेली 1 चम्मच विलायची पावडर टाकून घेत आहे. त्यानंतर बारीक केलेले काजू आणि बारीक केलेले बदाम टाकून घेत आहे. आता आपण याला कालून घेऊ. कालून झाल्याच्या नंतर बारीक केलेली अर्धी वाटी साखर टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं कालून घेऊ आणि दूध घट्ट होईपर्यंत उकळू देऊ. इथे दूध घट्ट झालेले आहे. आता त्यावरती आपण केसर टाकून घेऊ आणि कालून घेऊ आणि कालून झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घेऊ. आता मी इथे 1 आंबा घेत आहे आणि देठाच्या साइडनी गोल आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घेत आहे. त्यानंतर मध्ये चाकू टाकून चाकूच्या साहाय्याने कट मारून कोय काढून घेऊ. त्यानंतर आपण जे कोईला रस आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि आंब्यामध्ये टाकून घेऊ. अशाच प्रकारे मी इथे 3 आंबेच्या कोई काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये घट्ट झालेले दूध टाकून घेऊ. इथे एक एक करून 3 आंब्यामध्ये घट्ट दूध टाकून घेतलेले आहे. इथे एक एक करून 3 आंब्याची कॅप लावून घेऊ. मी इथे एका बाउलमध्ये बर्फ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण एक एक करून 3 आंबे ठेवून घेऊ. 3 आंबे ठेवून झाल्याच्या नंतर आता हा बाउल आपण 5 ते 6 तासासाठी डीप फ्रीज मध्ये ठेवून घेऊ. इथे 5 तास झालेले आहेत. आता हा बाउल मी इथे काढून घेत आहे. काढून झाल्याच्या नंतर मी हे आंबे एका प्लेट मध्ये काढून घेत आहे. त्यानंतर 1 आंबा घेऊन त्यावरतीचे साल काढून घेत आहे. अशा प्रकारे एक एक करून 3 याचे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर इथे जाड लेंथ मध्ये आपण एक एक पीस कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान अशी मँगो कुल्फी बनून तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा.